दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी उन्हाळ्यात ऊन चांगलाच तडकू लागला आहे. अशा वेळेस हा दाह कमी करण्यासाठी अनेक रुचकर गोष्टींचा खाण्यापिण्यात तुम्ही समावेश करू शकता. चला तर मग बघूया आज अशाच एका प्रकारची रेसिपी. नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत जवळपास सगळ्यांना आवडणारा पदार्थ आणि जगातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे लस्सी. पहिला घटक लागणारे ते म्हणजे दही. टीप अशी आहे लस्सी बनवताना की दही आंबट नसावं, फ्रेशली बनवलेलं असावं. आणि हे मी रात्री दही बनवले, हे किती घट्ट लागले ते पहा, दाटसर लागले. ह्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकला आहे. ते तुम्ही असं दही कसं बनवायचं हे तुम्ही पाहू शकता तिथे. चला तर मग आता आपल्याला लागणार आहे वेलची पूड. मलाई घेतली आहे मी इथे, महत्त्वाचा आणि आवडता इन्ग्रेडियंट आहे लस्सीसाठी. साखर घेतलेली आहे आणि मी अगदी चवीसाठी व्हॅनिला इसेन्स पण ठेवलेला आहे. इथे तुम्ही केवडा जल किंवा गुलाबजल हे सुद्धा वापरू शकता. साहित्य रेडी असताना अगदी 2 ते 3 मिनटात जी रेसिपी तयार होते, त्या रेसिपीचं नाव काय असावं तर लस्सी. तर आता आपल्याला हवं तेवढं दही ह्या भांड्यात घ्यायचं आहे, जेवढी तुम्हाला लस्सी बनवायची आहे. आता इथे आपण टाकूया साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी आता 2 छोटे ग्लास लस्सी बनवणार आहे, तर 1-2-2.5 चमचे मी साखर घातलेली आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला घालायची आहे वेलची पूड. वेलची पूड एक अर्धा ते पाऊण चमचा घालायचा, छान चव येते. त्यानंतर आपण घालणार आहोत अगदी थेंबर व्हॅनिला इसेन्स. माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी टाकते आणि जराशी थोडी अजून छान चव त्याची होते आणि मला आवडतो म्हणून मी एक अगदी थेंबर इथे घातलेला आहे. आता आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी साखर पटकन विरघळावी यासाठी थोडीशी साखर मी वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे बारीक साखर असेल तरी चालेल, जरा मोठी साखर असेल तर तुम्ही थोडीशी ती फिरवून घ्या. आता दही काढून इथे 1-2-3 मिनटं झाली होती, त्यामुळे मी बर्फाचे अगदी 2-3 तुकडे ॲड केलेले आहेत. लस्सी रेडी आहे. आता आपण गार्निशिंगसाठी थोडे काजूचे काप घालूया, क्रीम घालूया आणि लस्सी आपली तयार झालेली आहे. एन्जॉय. आणि द कॅप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.